फायनली गाईज बोलवण्यात आलं स्वामींचं. त्यामध्ये बसतो तर सगळेजण आले या ठिकाणी. सगळेजण स्वामींनी बोलवलं तर नक्कीच जाईल. आम्ही या ठिकाणी डिस्कस करतोय कसं कसं जायचं कसं कसं नाही. डिस्कशन आमचं चालू आहे या ठिकाणी. आम्ही एवढे मेंबर आहे आणि असं सांगते कसं कसं जायचं कसं कसं नाही. आम्हाला जायचं आहे आता अक्कलकोटला. आता मला पहिले अक्कलकोटला जायचं आहे. अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही गाणगापूरला जाणार आहे. गाणगापूरहून परत सोलापूरला आणि सोलापूरवरून आमचं या ठिकाणी पुणे. बघूया आता आमचा ब्लॉग कसे येतात बघण्यासाठी नेहमी अवेलेबल. कसं असते ना, आम्ही या ठिकाणी आता अक्कलकोटला चाललो आहे आणि आम्ही रेल्वेमध्ये बसलेलो आहे. तर माझे फ्रेंड्स वगैरे सुद्धा या ठिकाणी. आता आम्ही चाललो. फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. खूप भयानक बट फायनली जागा आम्हाला भेटली होती. अक्कलकोटला पोहोचलो आहे. आता आपण अक्कलकोटला पोहोचलो आहे. आणि कसं वाटलं तुला प्रवास? एकदम मस्त. माझा तर खूप खूप भारी गेला आहे. कारण मला मी अजिबात झोपली नाही आणि पूर्ण प्रवास एन्जॉय केला. येस, त्याने सॉंग्स वगैरे ऐकले. मी पण नव्हते झोपले पण लास्ट मोमेंटला मी 1 घंटा तरी झोप घेतला. आणि बाकीचे सगळेजण येत आहे पण हवेने सर्दी मात्र झाली आहे. आणि ही वर्षा आणि वर्षा का नाम है लेकिन ये प्राजक्ता है. गाइस देखो, ऐसा कुछ नहीं है गाइस. देखो ना गाइस, देखो ना. और ये भूल गई है श्री. मैं क्यों भूली बताइए, मेरी नींद पूरी नहीं हुई आज. मेरी नींद पूरी नहीं हुई है. हमारा डॉन चोर बना फिर रहा है. देखो गाइस, तर आम्ही आता मागवलेला आहे डब्बा. हे बघा, मला भूक लागली, मी खायला सुरुवात. आणि यांनी खायला सुरुवात केली आहे. तिला झोपच येते, झोप कंट्रोल नाही होते. आणि या ठिकाणी दोघे पण चालू आहे. मी एक पण घास खाल्ला नाही आहे मला. तू फूज वगैरे नाही करणार आहे? हो, घेऊ आपण. आता या ठिकाणी आम्ही आलोय आणि खूप मस्त आहे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी. ना स्वामींचं दर्शन घेतलं. खूप सुंदर झालं दर्शन. चक्क माझ्या डोळ्यामध्ये खूप जास्त पाणी येत होते. तरी खूप दिवसानंतर मी या ठिकाणी आली आहे. आणि इथलं डेस्टिनेशन ना खरंच खूप छान आहे बरं का. आणि मन खूप प्रसन्न शांत असं वाटतं या ठिकाणी. आणि जेव्हा फर्स्ट टाईम आपण स्वामींचे दर्शन घेतो ना तर डोळ्यात पाणी येतं आणि असं वाटतं ही जी गोष्ट मला भेटायची होती ना फायनली ती आज मला भेटली. आणि खरंच. आणि आता आम्ही तिथलं छोटीशी मूर्ती मी घेतली आहे. मी तुम्हाला ती दाखवेल. आता थोड्या दिवसात मी घरी जाणार आहे आणि मग त्या मूर्ती जेव्हा पूजा करेल अभिषेक करेल मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि या ठिकाणी माझे फ्रेंड्स वगैरे उभे आहे. तुमचं दर्शन कसं झालं? छान झालं. तुझं ते आम्ही फक्त 120 रुपये तिकीट काढलं होतं. तिथून पुढे आम्ही 50 रुपयाचं रिक्षाने आलो. मग आम्ही 20 रुपयामध्ये आमचं गेटअप वगैरे रेडी केला. आणि त्यानंतर हे बघा याचं स्टेटस वगैरे टाकणं पण चालू आहे. हे स्वामी समर्थांचं मठ आहे. या ठिकाणी आम्ही आलो आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आता आम्ही स्वामी समर्थांच्या मठात आलो आहे. खूप छान आणि मस्त केलं आहे. हे बघा इथून आम्ही आलो आहे. घेण्यासारखं तर खूप काही आहे. तर खूप सुंदर बघण्यासाठी आम्ही इथं आलो.
त्याप्रमाणे काही वाजवायचंच नाही का? खूप 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 मस्त वाटलं. मी खूप स्वामी भक्त या ठिकाणी आलेली आहे. माझा अभिषेक वगैरे चालू आहे. स्वामी समर्थ भक्त. आज गुरुवार असल्यामुळे या ठिकाणी फार गर्दी आहे. आम्ही गुरुवार बघूनच या ठिकाणी आलो. मला मी दाखवते. माझं नाव काय होतं? या ठिकाणी आम्ही मंदिरात बसलेलो आहे. सगळेजण आज आम्हाला दत्ताची आरती करायची. थोडासा इश्यू असं झालेला आहे. भीती नको वाटायला कोणाला. पण माझं म्हणणं आहे, जर आपण अनुभव घेतला आणि आपलं कसं करणार आपण आणि सगळ्यात जास्त मला याचीच भीती की ही घाबरेन. नाही, मी एवढं घाबरणार नाहीये. बट मी स्वतःला एकदम स्ट्रॉंग बनवते. ही बघा कशी बघती माझ्याकडे बघा. तर ट्रेननी घरी. तर आता वाजले 7 आणि आता आम्ही आलो आहे गंगापूरमध्ये गेलो होतो. दत्ताचं दर्शन घेतलं. आरती करायची होती. आरती होती 8ला. बट इट्स नॉट पॉसिबल फॉर अस टू अटेंड दिस प्रेयर. सो डोंट वरी, नेक्स्ट टाईम आय विल बी जॉईन. त्यासाठी मग आम्ही आता चाललो आहे पुण्याला. आतापर्यंत आम्ही काही खाल्लेलं नाही आहे. आवर इट्स ऑल्सो ओके. तर तुम्हाला आता गोष्ट सांगायची आहे. आता आम्ही ट्रेनने जाणार.